काल मी प्लम केक केला होता, पण माझी मुलगी म्हटली की मला चॉकलेट केक जास्त आवडतो, तर मम्मी आज चॉकलेट केक बनव. तर मग चॉकलेट केक बनवताना मी म्हटलं की रेसिपीसुद्धा शेअर करावी. आज मी जो चॉकलेट केक बनवत आहे तो एकदम सॉफ्ट बनतो, मॉइस्ट बनतो आणि या केकची खासियत ही आहे की आपण याला बेक नाही करणार आहोत, तर स्टीम करणार आहोत. आणि एवढी सिंपल पद्धत आहे की लहान मुलंसुद्धा बनवतील. मग रेसिपी लगेच सुरू करूया. तर हा केक बनवण्यासाठी सर्वात आधी आपल्याला केक मोल्डला रेडी करून ठेवायचं आहे. त्यासाठी मी 6 इंचवाला केक टीन घेतला आहे. तुम्ही कुठलाही डब्बा घेऊ शकता. याला ऑइलने छान ग्रीस करून घ्यायचं, जेणेकरून केक चिटकणार नाही या टीनला. आणि खाली इको बेक पेपर लावला आहे मी. तुम्ही कुठलाही पॅचमेंट पेपर ठेवू शकता. इको बेक पेपरनी केक बुडाला चिपकणार नाही. तर केक टीन तयार झाला आहे. आता या केकचा आपण बॅटर बनवणार आहोत. त्यासाठी एक मिक्सिंग बाउल घेतला आहे आणि त्यावर चाळणी ठेवायची आहे. आता चाळणीमध्ये सगळे ड्राय इन्ग्रेडियंट्स टाकायचे आहे. तर इथे मी 1 कप एवढा मैदा घेतला आहे. तसा हा केक तुम्ही गव्हाच्या पिठाने सुद्धा बनवू शकता. 1/3 कप एवढं कोको पावडर घ्यायचं आणि 3/4 कप एवढं पिठी साखर घ्यायची आहे, म्हणजे पावडर्ड शुगर. नंतर पोहे खायचा जो चम्मच असतो त्याने 1 टीस्पून एवढं मी बेकिंग पावडर घेतलं आहे आणि 1/4 टीस्पून एवढं बेकिंग सोडा घालायचा आहे. अगदी चिमूटभर एवढं मीठ घालायचं आहे टेस्ट येण्यासाठी. आणि आता हे सगळे जे पदार्थ आहेत ड्रायवाले ते बाउलमध्ये अशा प्रकारे मस्त चाळून घ्यायचे. चाळून घेतल्यामुळे यामुळे काही गुठळ्या वगैरे असतील त्या निघून जातात. सगळे चाळलेले जे ड्राय इन्ग्रेडियंट्स आहेत ते आता मिक्स करून घ्यायचे व्यवस्थित. सगळे जिन्नस आता एकजीव झालेत की आता यामध्ये दूध घालायचं आहे. तर इथे मी 1 कप एवढं नॉर्मल रूम टेम्परेचरला असलेलं दूध घेतलेलं आहे. नॉर्मलच दूध घालायचं आहे, रूम टेम्परेचरला असलेलं दूध घालून विस्करच्या मदतीने सगळं बॅटर आपल्याला तयार करून घ्यायचं आहे, ज्याच्यामध्ये बिलकुलही गुठळ्या नसायला पाहिजे, म्हणजे लम्प फ्री असं बॅटर आपल्याला तयार करून घ्यायचं आहे. तर विस्करनी अशा प्रकारे विस्क करत करत असं एकदम स्मूथ असं बॅटर तयार करून घेतलं आहे. बघू शकता तुम्ही एकदम स्मूथ बॅटर तयार झालाय. आता यामध्ये 1/4 कप एवढं तेल घालायचंय. तर व्हेजिटेबल ऑइल आहे, ज्याला कुठलंही फ्लेवर नसेल असं तेल घालायचंय, नाहीतर तुम्ही मेल्ट करून बटर सुद्धा घालू शकता. 1 टीस्पून लेमन ज्यूस आणि 1 टीस्पून एवढं चॉकलेट इसेन्स घातलंय. जर तुमच्याकडे चॉकलेट इसेन्स नसेल तर तुम्ही व्हॅनिला इसेन्स सुद्धा वापरू शकता. आता तेल आणि इसेन्स वगैरे टाकल्यावर सगळे पदार्थ परत एकजीव करून घ्यायचं आहे. तर हळूहळू तेल या बॅटरमध्ये मिक्स होईल आणि अशा प्रकारे आपलं बॅटर तयार होईल. तेल घातल्यामुळे या बॅटरला बघा मस्त शाईन आलेलं आहे आणि आपलं हे एकदम स्मूथ असं बॅटर तयार आहे. बाजूला ठेवून घेऊया. इकडे एक मी कढई ठेवलेली आहे गॅसवर आणि त्यामध्ये पाणी घातलं आहे, कारण आज हा केक आपण स्टीम करणार आहोत. त्यामध्ये स्टँड पण ठेवलं आहे आणि त्याला उकळू द्यायचं आहे पाण्याला. इकडे स्मूथ फ्री जे बॅटर आहे केकचं ते केक टीन मध्ये टाकून घ्यायचं आहे. तुम्ही इथे बघू शकता बॅटर किती मस्त झालेलं आहे, एकदम स्मूथ असं झालेलं आहे. बॅटर डब्यामध्ये टाकून झाल्यावर 1 ते 2 वेळा टॅप करायचं असं, जेणेकरून याच्यामध्ये हवा असेल तर निघून जाईल. आणि नंतर यावर फॉईल पेपर लावायचा आहे, कारण आज आपण हा केक स्टीम करणार आहोत, वाफेवर शिजवणार आहोत, त्यामुळे याच्यावर पाणी पडू शकतं केकवर, म्हणून हा फॉईल पेपर लावायचा आहे. जर तुमच्याकडे फॉईल पेपर नसेल तर तुम्ही यावर एखादं पॉलिथिन लावून त्याला रबर लावून सुद्धा पॅक करू शकता. तर फॉईल पेपर लावून झाल्यानंतर इकडे कढईमध्ये पाण्याला सुद्धा वाफ आली आहे. हा केक टीन स्टँड वर कढईमध्ये ठेवून घ्यायचा आणि झाकण लावून लो टू मीडियम फ्लेमवर 40 ते 45 मिनिटापर्यंत वाफ काढायची. तर 45 मिनिटानंतर मी गॅस ऑफ केला आणि आता बघूया केक आपला बरोबर शिजला आहे की नाही ते. फॉईल पेपर काढून बघूया. केक छान राईस झालाय, मस्त फुललेला आहे. आता टूथपिक टाकून यामध्ये चेक करून घ्यायचं शिजला आहे की नाही. तर सेंटरला टूथपिक टाकायची. टूथपिक क्लिअर निघालेली आहे, म्हणजे आपला केक व्यवस्थित शिजला आहे. कढईच्या बाहेर काढून याला पूर्णपणे थंड करून घ्यायचं केकला. केक थंड होत आहे तोपर्यंत आपण याला गणेश बनवून घेऊया चॉकलेटचं. त्यासाठी इथे मी डार्क कंपाऊंड मॉर्डेचं चॉकलेट घेतलं आहे. एका बाउलमध्ये असे त्याचे छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे आणि आता हे चॉकलेट मेल्ट करण्यासाठी गॅसवर एक पॅन ठेवला आहे. त्या पॅनमध्ये पाणी घालायचं आहे 1.5 ग्लास वगैरे, 1 ते 1.5 ग्लास. या पाण्याला असं बॉईल येऊ द्यायचं. थोडं बबल आलं की जो आपण बाउल घेतला आहे चॉकलेटचा तो बाउल यामध्ये ठेवून घ्यायचा आणि चॉकलेट मेल्ट करून घ्यायचं. 1-1.5 मिनिटातच हे
चॉकलेट मेल्ट व्हायला लागतं तेव्हा असं फिरवायचं जेणेकरून हे चॉकलेट लवकर मेल्ट होईल. बघा इथे चॉकलेट मेल्ट झालं आहे. आता यामध्ये 2 टेबलस्पून एवढं दूध घालायचं आहे. दूध घातल्यावर सतत हे छान स्टर करत राहायचं, फिरवत राहायचं. एकदम मस्त शाईन येते याला आणि अशा प्रकारे डार्क कलर येतो. त्याच्यामध्ये काही गुठळ्या झाल्या तर फिरवतच राहायचं आणि एक स्मूथ असं चॉकलेट गनाश तयार करून घ्यायचं आहे. तर इथे बघा स्मूथ असं गनाश तयार झालेलं आहे. याला अजून शाईन आणण्यासाठी मी इथे अर्धा टीस्पून एवढं बटर घालत आहे. बटर घातल्यामुळे याला अजून जास्त शाईन येते आणि अजून डार्क कलर येतो. तर बघा हे चॉकलेट गनाश आपलं तयार झालेलं आहे. एकदम शाईन करत आहे. आता गॅस बंद करून घ्यायचा आणि हे गनाश आपल्याला थोडं थंड करून घ्यायचं आहे. गरम हे केकवर टाकायचं नाही, तर केकवर ते सेट होणार नाही आणि सगळं खाली पडून जाईल. तर केक आता पूर्णपणे थंड झालेला आहे. केक आपण या टीनमधून काढून घेऊया साईड लूज करून. त्यावर प्लेट ठेवायची आणि टीन असा उलटा केला की एकदम इझिली केक निघतो. तर इथे बघू शकता तुम्ही किती छान झालेला आहे केक. एकदम फ्लफी झालेला आहे आणि सॉफ्ट सुद्धा झालेला आहे. स्पंज खूप मस्त आलेला आहे याला, बघू शकता तुम्ही इथे. तर आपला चॉकलेट केक रेडी आहे. पण आज मी इथे यावर गनाश टाकणार आहे. तर एक असं स्टँड घेतलं आहे, त्यावर केक ठेवायचा जेणेकरून एक्स्ट्राचं जे चॉकलेट आहे ते प्लेटवर पडेल या स्टँडवरून आणि एकदम हळूवारपणे हे चॉकलेट गनाश या केकवर स्प्रेड करायचं आहे. बरोबर सगळीकडे स्प्रेड झालं पाहिजे अशा प्रकारे टाकायचं. ते एक्स्ट्राचं खाली प्लेटमध्ये पडतं आणि केकवर बरोबर हे चॉकलेट एकदम सेटल होतं. बघा अशा प्रकारे मी हे गनाश टाकून घेतलेलं आहे आणि यावर फक्त डेकोरेशनसाठी म्हणून मी थोडं कोको पावडर सुद्धा स्प्रिंकल करत आहे चाळणीमधून. कोको पावडर टाकल्यानंतर हा केक अर्धा तास जवळपास तसंच ठेवायचं, चॉकलेटला सेट होऊ द्यायचं आणि अर्धा तासानंतर एकदम सॉफ्ट असा चॉकलेट केक तयार झालेला आहे. तेही बेक न करता कढईमध्ये वाफून स्टीमवर आपण हा अतिशय सॉफ्ट, जाळीदार आणि स्पॉन्जी असा केक बनवला आहे. एवढ्या सोप्या पद्धतीने हा केक कोणीही बनवू शकेल. तर नक्की ट्राय करा आणि जर रेसिपी आवडली असेल तर लाईक आणि शेअर नक्कीच करा. परत भेटूया अशाच रेसिपी सोबत. धन्यवाद.